नमस्कार माय यूट्यूब फॅमिली। तर सिडको घरांच्या किमती कमी होणार का? सिडको लॉटरी विजेत्यांना धक्का। एकनाथ शिंदेंकडून घोर निराशा। कारण सिडको हाऊसिंग न्यूजबद्दल आपण पाहायला गेलं तर 5 बैठका केवळ नगरविकास खात्यांनी त्यांच्या अधिकाऱ्यांच्या किंवा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अनुपस्थितीमुळे कॅन्सल केल्या आहेत। सिडकोच्या माझ्या पसंतीचे घर योजनेतील सोडत विजेत्यामागील दुर्दैवाचा फेरा काही सुटेल असे दिसत नाही। आज दिनांक 25 नोव्हेंबर 2025 रोजी नगरविकास खात्याने आयोजित केलेली बैठक पुन्हा एकदा रद्द केली आहे। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे मुंबईत नसल्यामुळे ही बैठक रद्द करण्यात आली। गेल्या 3 महिन्यात 5व्यांदा बैठक आयोजित करून ती रद्द करण्यात आली आहे, असे सिडकोच्या माझ्या पसंतीचे घर योजनेतील सोडत विजेते संदीप जेठे यांनी म्हटले आहे। सिडकोची बैठक पुन्हा रद्द। समोर आलेल्या माहितीनुसार राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेसोबतची सिडकोची बैठक 5व्यांदा कॅन्सल झाली आहे। याविषयी लक्षवेधी मार्फत विधान परिषदेत सिडको सोडतधारकांच्या किमतींचा प्रश्न विचारणारे दोनही आमदार म्हणजेच भाजपाचे विक्रांतदादा पाटील आणि राष्ट्रवादी शरद पवार गटाचे शशिकांत शिंदे हे बैठक लावण्याबाबत आग्रही आहेत। गेल्या 5 बैठका केवळ नगर विकास खात्यांनी त्यांच्या अधिकाऱ्यांच्या किंवा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अनुपस्थितीमुळे कॅन्सल केले आहेत। अशा परिस्थितीमध्ये सर्व सिडको सोडतधारकांमध्ये कमालीची नाराजी पसरली आहे। गेल्या 2-3 महिन्यांच्या मोठ्या सभांकडे लक्ष दिले तर स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे, खासदार नरेश मस्के, उद्योगमंत्री उदय सामंत यांनी वेगवेगळ्या मंचावर सिडकोच्या किमती अतिशय जास्त असून त्यामध्ये सुधारणा करण्याची गरज असल्याचे बोलून दाखवले आहे। एकनाथ शिंदेंवर नाराजी। असे असताना गेल्या 9 महिन्यांपासून प्रतीक्षेत असलेल्या सिडको सोडतधारकांच्या किमतीचा प्रश्न हा केवळ एका बैठकीअभावी अंधांतरित राहिला आहे। आणि ही एक बैठक घेण्यासाठी देखील उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना वेळ नाही का, असा प्रश्नही सिडको सोडतधारक विचारत आहेत। दरम्यान उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांच्यावर सिडको अधिकाऱ्यांचा कुठला दबाव आहे का, याबद्दल आता खुद्द मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांनीच पुढे येऊन क्लॅरिटी देणे गरजेचे आहे, अशी सिडको सोडतधारकांची मागणी आहे। तसेच मुळात सरकारचा किंमत कमी करण्याचा इरादा आहे की नाही, असे थेट प्रश्न देखील सिडको सोडतधारक विचारत आहेत। तर खरंच सिडको घरांच्या किमती कमी होणार का नाही, हा जो प्रश्न आहे तो गंभीर होत चाललेला आहे। कारण सगळ्यांचे जे आशा आहेत, जे विजेते आहेत ते याच आशेवर आहेत की या सिडको घरांच्या किमती कमी होतील आणि त्याच्यावरच सिडकोची सुद्धा 22,000 घरांची जी नवीन योजना आहे ती रखडलेली आहे। त्याच्यामुळे किमती तर कमी केल्याच पाहिजेत, परंतु ही बैठक होणे गरजेचे आहे। त्याच्यामुळे ही बैठक कधी होईल त्याच्याकडे सगळ्यांचे लक्ष लागलेले आहे। तर सध्या तरी एकनाथ शिंदे यांच्याकडून घोर निराशा झालेली आहे, कारण 5व्यांदा ही जी बैठक होती ती रद्द झालेली आहे। तर सध्या तरी सिडको घरांच्या किमतीबद्दल आपल्याकडे काहीच अपडेट नाही आहे। हीच जी माहिती आहे ती मला तुमच्यापर्यंत पोहोचवायची होती। व्हिडिओ आवडल्यास नक्कीच लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा। तर व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद। आपल्या सर्वांचे आभार।